त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ही ओबीसीसाठी अडचणीची ठरणार आहे। आज जरी सगळे आम्ही कुणी सांगत असले सरकार की कुणालाच त्रास नाही, कोण सांगतं मराठ्याचे सगळे प्रश्न सुटले, कोण म्हणतो 3 कोटी लोक आता ताबडतोब ओबीसी झाले, आता 3 कोटी, ते जर खरं असेल तर हे खोटं आहे आणि हे खरं असेल तर ते खोटं आहे। तर त्या खऱ्या खोटं नक्की काय आहे ते शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे। गॅजेटच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार आहात असं कळतंय? होय 2-4 दिवस जे आहे, आज ही रजा होती, सगळी सुट्ट्या चालल्या होत्या, त्यामुळे वकील साहेब सुद्धा भेटत नव्हते, परंतु जे आहे 1-2 दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते जे निश्चितपणे काय मुद्दे असतील ते आम्ही कोर्टात गेल्यानंतर करणार। अहो सगळ्या समाज आमचे जे आहेत ना 374 जाती आहेत ओबीसी मध्ये, एक मराठा जात एकच आहे, आमच्याकडे 374 जाती आहेत। तर प्रत्येकाचे जे काही वेगवेगळे नेते आहेत, कोण कोण चालू द्या, परंतु सगळ्यांचा उद्देश हाच आहे की ओबीसीचं आरक्षण कमी होता कामा। हिंदी में एक बार बता दीजिए कि किस तरीके से आज बैठक की जोपर्यंत दसऱ्याच्या जवळपास या जो आता जीआर घेतला काढलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली नाही तर मी पुन्हा एकदा आंदोलन करेन। ते पाहिजे ना, सरकार पाहिजे काय आता आंदोलनात जर करायचं असेल आणि हे सगळं घ्यायचं असेल तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलनाला उतरेल ना। आता लहान गावागावामध्ये सुरू आहे, उद्या एकत्रित येऊन सुरू करू। हिंदी में बता दीजिए कि आप बैठक होने वाली है, या फिर किस तरीके से बैठक होगी और क्या? देखिए ओबीसी समाज के जो है 374 जनजातीय है और दूसरी जो सारे जो अलग अलग कास्ट है, अलग अलग संगठनाएं हैं, तो सब लोग जो है कोई मोर्चे निकल रहा है, कोई जो है भूख हड़ताल कर रहा है, कोई कुछ कर रहा है, मगर सबका एक ही जो है मांग है कि ओबीसी को दबाया न जाए। ओबीसी में दूसरे जो है बड़े कोई घटक जो है जिनको हाईकोर्ट ने नकारा है, जिनको सुप्रीम कोर्ट ने नकारा है, ओबीसी आयोग ने नकारा है, उनको ओबीसी में जगह नहीं देनी चाहिए। इसके ऊपर सब लोग एक है, अब अलग अलग ढंग से अपने अपने जो है जगह पर वो काम कर रहे हैं। कोर्टात जाणाऱ्यांना महाराष्ट्रात विरोध हाँ, कोर्ट में जो हमारे लोग जरूर जाएंगे। अब जो है वकालत की जो वकील लोग हैं 2-4 दिन जो आज छुट्टियाँ थी, बातचीत चल रही है और जाएंगे। कोर्टात जाणाऱ्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असं जरांगे पाटील म्हणतात। हाँ भाई ठीक है, अब वो तो जो है तो अभी त्यांनी जे आहे महाराष्ट्र विकतच घेतला की काय केलं काय देवाला माहिती नाही, काय सगळं राज्य त्याचंच आहे, काय बघू आम्ही काय करायचं। आम्ही विश्वासात घेतलं होतं असे नेत्यांचं म्हणणं आहे नाही, सरकारमधल्या। हा जीआर आम्हाला दाखवला नाही। तर आपण बघतोय आरक्षणाच्या जीआर वरून यावेळेस शब्दरचना जी आहे ती अडचणीची ठरणार असल्याचं भुजबळांनी म्हटलेलं आहे आणि आंदोलनाची गरज भासली तर ओबीसी रस्त्यावर उतरतील असं देखील छगन भुजबळ म्हणालेले आहेत। त्यामुळे कोर्टात जाण्यासाठी पूर्ण तयारी करतोय, कागदपत्रांची पूर्तता करत आहोत असं देखील आता भुजबळांनी सांगितलेलं आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, कोर्टात आम्ही जाणारच। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।